साठेने दिली ती यांना मान्य नाही. आणि असं जर हे वागणार असले तर यांचा निषेध केला पाहिजे आणि यांना सांगितलं पाहिजे राज्यघटनेनं सर्वांना समान लेखलेला आहे. तुझ्या खिशात 4 पैसे आले म्हणजे तुझ्या आबाला हात लागले हे सोडून दे. जर तिची चूक झाली असेल तर तू वयाने मोठा आहेस, तू तिला समजावून सांगायला पाहिजे होतस. तू ज्ञानाने मोठा असलास तर तिला ज्ञान द्यायला पाहिजे होतं. आणि तिची चूक झाली असली तर काय चूक झाली लिहून द्यायला पाहिजे होतस. पण तू काय केलंस? अरे या देशाचा कायदा असा आहे, मुलगी असली तर पोलीसला सुद्धा पुरुषाला तिच्या अंगाला हात लावता येत नाही, महिला पोलीस बोलवायला लागतोय. हा या देशाचा कायदा आहे. आणि मग तू नक्की काय वागलास? एवढी कसली गुरमी तुला आलेली आहे याचा जाब विचारण्याकरता महाराष्ट्र प्रायव्हेट नर्सेस युनियन, महाराष्ट्राच्या प्रायव्हेट नर्सेस युनियनचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे राज्याचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे त्यांचे राज्याचे सेक्रेटरी हे थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत. आणि या ठिकाणी घोषणा देत नहीं चलेगा, नहीं चलेगा, अत्याचार नहीं चलेगा. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, भारतीय राज्यघटनेचा विजय असो, समतेचा विजय असो, पैसे वाले की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी. पैसे वाले की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी. महाराष्ट्राच्या प्रायव्हेट नर्सेस असोसिएशनचा विजय असो. का आम्ही काम करतो, आम्ही रुग्णांची सेवा करतो, आम्ही त्याला बरं करतो. आमच्याशी सन्मानानं वागावं लागेल, आमच्याशी इडीस पिडीस करता येणार नाही. अंगाला हात लावायचं सोडा, अपमान सुद्धा आमचा तुम्ही करता कामा नये. आम्ही एक सुजाण नागरिक आहोत, आमच्याशी सन्मानानं वागायची जबाबदारी तुमची आहे. एका ठिकाणी झालं आणि अन्याय सहन केला तर अन्याय भासेल. जिथे पहिल्यांदा अन्याय होतोय तिथंच खडसावून सांगावं लागेल. अन्याय चालणार नाही, अपमान चालणार नाही, शिवीगाळ चालणार नाही, मारहाण चालणार नाही. तुझे पैसे तुझ्या घरात, मी माझ्या घरामध्ये सन्मानाने जागणारी व्यक्ती आहे, नाही चालणार हे सांगायची वेळ आलेली आहे. आणि त्या दृष्टीनं इथं अजून लोक येणार आहेत. शांततेनं आपला संदेश द्यायचा आहे, शांततेनं समतेचा संदेश द्यायचा आहे, शांततेनं सन्मानाचा संदेश द्यायचा आहे. राज्यघटना काय सांगते? सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला. माझ्या खिशात पैसे किती आहेत हा विषय नाही, मला सन्मानानं जगण्याचा हक्क आहे आणि तो मला मिळाला पाहिजे असं राज्यघटना सांगते. त्यामुळं शांततेच्या मार्गानं आपल्या हक्काबद्दल बोलायचं आहे, आपल्यावरच्या अन्यायाबद्दल बोलायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन इशारा द्यायचा आहे. अशा पद्धतीनं जो जो वागेल महाराष्ट्रात, अशा पद्धतीनं जो जो वागेल महाराष्ट्रात त्याचा निषेध केल्याशिवाय आणि त्याला जाणीव दिल्याशिवाय की तो हे चुकीचं वागलेला आहे आम्ही राहणार नाही. कायदेशीर कारवाई तर आम्ही करणारच, ते काय सोडणार नाही. कायदेशीर कारवाई सुरू पण झालेली आहे, पण कायदेशीर कारवाई पोलीस स्टेशन मध्ये आणि समाजामध्ये अन्याय सुरू तर समाजात जागा झाला पाहिजे. समाज जेव्हा जागा होतो तेव्हा तो हजारांनी अन्याय रोखायला पुढून बसवतो आणि त्याच मार्गाला अन्याय रोखणं शक्य आहे. पोलीस कुठं कुठं पडतील आणि काय काय करतील, पोलीस काय करू शकत नाहीत. पोलीस गुन्हा नोंद घेऊ शकतील पण पोलीस काय करू शकत नाहीत. आमचं संरक्षण आम्हालाच केलं पाहिजे आणि सन्मानानं आम्ही जगणार आहे याचं आम्ही
संरक्षण केलं पाहिजे. समाज जागा झाला, अन्याय होऊ शकत नाही. त्या दृष्टीने हे निदर्शन महत्वाचं आहे आणि हे निदर्शन थोड्या वेळात सुरू होईल. त्या दृष्टीनं तुम्ही मंडळी या ठिकाणी हा